रयत शिक्षण संस्था वेस्टर्न रिजन इंग्लिश मीडियमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. विषय मराठी, इयत्ता 9वी, भाग क्रमांक 3, स्थूल वाचन वेनिस. लेखक आहेत रमेश राजाराम मंत्री. व्हिडिओ क्रमांक आहे 23. वेनिस या पाठाची प्रस्तावना व लेखक परिचय प्रथम आपण याचा अभ्यास करूया. वेनिस या स्थूल वाचनाचे लेखक आहेत रमेश राजाराम मंत्री. रमेश राजाराम मंत्री यांचा जन्म आहे 1925 मधील, तर त्यांचा मृत्यू 1998 ला झालेला आहे. कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक, थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने त्यांची प्रसिद्ध आहेत. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. वेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. वेनिस या पाठाचे वाचन व या उतार्याचा सारांश प्रथम आपण अभ्यासूया. प्रथम आता मी वाचन करते. वेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंच मधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते. वेनिसला बिराड बदलायच्या इराद्याने आल्यासारखे. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनल. त्यात अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. वेनेझिया, वेनेझिया, पियाझा, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटींचे तिकीट काढले. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. लेखक एक प्रवास वर्णनकार होते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती त्या ठिकाणाचं वर्णन त्यांनी त्यांच्या लेखणीतून आपल्यासारख्या वाचकांच्या समोर आणलेलं आहे. लेखकाने ज्यावेळेला इटलीच्या राजधानीला वेनिसला भेट दिली त्यावेळेला तिथं जे त्यांना अनुभव आले ते अनुभव त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. लेखक म्हणतात तिथे की वेनिस हे त्या गाडीचे लेखक रेल्वेने प्रवास करत होते. त्यामुळे वेनिस हे त्या गाडीचे शेवटचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आउट म्हणजे बाहेर पडा असे ते इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन म्हणजे इटलीची जी भाषा आहे इटालियन आणि फ्रेंच भाषेमधून ओढत डब्यामधून फिरत होते. का डब्यामधून फिरत होते? एखादा प्रवासी त्या डब्यात तसाच झोपून जाऊ नये हा त्याचा मागचा उद्देश होता. कारण ते गाडीचे अखेरचे स्टेशन होते म्हणून. लेखकाला या प्रवासादरम्यान 2 अमेरिकन स्त्रियांशी ओळख झालेली होती. या ज्या 2 अमेरिकन स्त्रिया होत्या त्या म्हाताऱ्यांच्या जवळ, त्या वृद्ध स्त्रियांच्या जवळ भरपूर सामान होते. जणू काही वेनिसला कायमचे बिराड म्हणजे कायमचे कुटुंब करायला आल्यासारखे त्या म्हाताऱ्यांनी सामान आणलेले होते. त्यामुळे त्या दोघींनी 2 हमाल जे आहेत त्या रेल्वेचे त्या हमालांना गाडीमध्ये बोलावून घेतलं जेणेकरून त्यांचे सामान घेऊन तो बाहेर त्यांना टॅक्सी पर्यंत पोहोचवू शकेल. मग लेखक म्हणतात की या 2 वृद्ध स्त्रियांशी त्यांची रेल्वेमध्ये ओळख झाली होती म्हणून लेखकांनी त्यांना औपचारिक त्यांचे आभार मानले. आणि लेखकाजवळ मात्र एक छोटीशीच बॅग होती आणि त्यांची ती छोटीशी बॅग त्यांनी घेतली आणि ते बॅग घेऊन बाहेर पडले. स्टेशनच्या बाहेर त्यांनी येऊन पाहिलं तर समोर रस्ताच नव्हता. होता तो एक प्रचंड मोठा कालवा होता. एखादी मोठी नदी ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने हा विस्तीर्ण कालवा होता आणि हाच कालवा जो म्हणजे आहे ग्रँड कॅनल. या कालव्यामध्ये अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे भाड्याच्या टॅक्सी आणि लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिकी नावा त्या ठिकाणी उभ्या होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याकडे रहदारीसाठी कोणत्या रस्त्याचा वापर केला जातो तर रस्त्याचा वापर केला जातो, विमानाचा वापर केला जातो. पण जास्तीत जास्त आपल्याकडे वापर रस्त्यांचाच केला जातो ज्यावरून 4 चाकी 2 चाकी वाहनं चालली जातात.
पण या ठिकाणी ह्या ग्रँड कॅनॉलच्या बाहेर लेखक म्हणतात की व्हेनिसच्या त्या स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर लेखकांनी काय पाहिलं, त्या ठिकाणी रस्ता नव्हताच. एका विस्तीर्ण नदीसारखा ग्रँड कॅनल हा जो कॅनल होता तो पसरलेला होता आणि त्या ठिकाणी त्या कॅनल वरती अनेक पॉटर भाड्याच्या टॅक्सी, लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिकी नावा ज्या होत्या त्या नावा उभ्या होत्या. वेनिझिया वेनिझिया पियाझा पियाझा असा त्या जे ज्यांना प्रवासी पाहिजे होते ज्या चालकांना, ते वेनिझिया वेनिझिया पियाझा पियाझा त्या ठिकाणांची नावं घेऊन घेऊन ओरडत होते. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. याचा अर्थ काय की आपण ज्यावेळेला टॅक्सीने प्रवास करतो, टॅक्सीमध्ये लिमिटेड ठराविक पॅसेंजर असतात. 3 ते 4 पॅसेंजर त्या टॅक्सीत 3 पॅसेंजर बसू शकतात. पण ज्यावेळेला आपण बसने प्रवास करतो, एका वेळेला ती बस 50-55 प्रवाशांना घेऊन सहजपणे मार्गस्थ होऊ शकते. म्हणून लेखक म्हणतात की टॅक्सीपेक्षा बस परवडणार हे सांगायला कुणी अर्थतज्ञ लागत नाही. त्यामुळे लेखकाने 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. या ठिकाणी लिरा हे त्या इटालियन जे इटलीचं जे रुपयांचं अवमूल्यन आहे ते लिरांचं आहे. आपल्या भारताचं अवमूल्यन कशात आहे? रुपयात आहे. त्या पद्धतीनेच लेखकाने त्या ठिकाणच्या 250 लिरांचे तिकीट काढले आणि 200 म्हणजे जवळजवळ 200 प्रवासी एका वेळेला त्या बोटीमध्ये बसले होते आणि ती बोट भर 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 पुढे पाणी पार करत जात होती. आता पुढील भाग. आता प्रथम मी वेनिस या पाठाच्या पुढील उतार्याचे वाचन करते, त्यानंतर त्याचा सारांश तुम्हाला समजावून सांगते. हे वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा ये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. वेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्ष गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल. लेखक ज्यावेळेला त्या बोटीमध्ये बसले, ती 200 प्रवासी घेऊन ती बोट ज्यावेळेला जसजशी पुढे जाऊ लागली त्यावेळेला लेखकाने त्या ठिकाणचं वातावरणाचं जे वर्णन आहे त्या इथे केलेलं आहे. लेखक म्हणतात ते वातावरण खूप सुंदर प्रसन्न असं वातावरण होतं. त्या मोठ्या कालव्यावरती म्हणजे ग्रँड कॅनलवरती अनेक उत्साही प्रवासी जे होते ते जा ये करत होते. काही प्रवासी तिकडे जात होते, काही प्रवासी इकडे येत होते. आपल्याकडे हायवेवरती वाहनांची वाहतूक ज्या पद्धतीने म्हणजे खूप गर्दीचा रस्ता असतो त्या पद्धतीने इथं जलमार्गावर म्हणजे या पाण्याच्या मार्गावर नावांची धावपळ गडबड चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. आपल्याकडे जसे वेगवेगळ्या प्रकारची चारचाकी वाहनांची जे वेगवेगळे वाहनं असतात त्या पद्धतीनेच या ठिकाणी वेगवेगळ्या नावा आहेत, त्या नावा त्या ठिकाणाहून चालल्या होत्या. छोट्या मोटार लॉन्चेस होत्या, मोठ्या मोटार लॉन्चेस होत्या आणि त्यातून सर्व प्रवास जो आहे तो या वेनिस शहराचा चालू होता. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. लेखक म्हणतात की तिथले वातावरण मनाला प्रसन्न करणारे असं वातावरण होतं. हवेमध्ये गारवा होता. का? कारण पूर्ण वाहतूक जी आहे ती पाण्यावरची वाहतूक होती. त्या ठिकाणी पूर्ण त्या शहरातलं चलनवलन किंवा बाजार हाट तो सगळा पाण्यावरती चालतो. हवेत गारवा होता आणि वाऱ्यामध्ये उत्साह का होता? वाऱ्यामध्ये उत्साह की पाण्यावरती सगळा व्यवसाय चालतो, त्यामुळे वाऱ्यामध्ये उत्साह होता. म्हणजे मनाला प्रसन्न करणारे ते वारे होते. मनामध्ये संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यामध्ये एक तरुणपणा होता. लेखक म्हणतात की त्यांना रोम मध्ये एक इटालियन लेखक भेटले होते. ते लेखक लेखकाला असे म्हणाले होते की वेनिस हे जगातलं एकमेव असं शहर आहे की त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. का करता येत नाही? कारण वेनिस या शहरामध्ये आपण प्रत्यक्षात गेलं पाहिजे. त्या ठिकाणी जी हवा आहे ती हवा आपण खाल्ली पाहिजे. खाल्ली म्हणजे खरोखर खाणे नव्हे, तर ती हवा आपण अनुभवली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर आपल्याला तिथल्या निसर्गाचा, तिथल्या पाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन राहिलं पाहिजे. तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल. आज आपण वेनिस या पाठाचा भाग जो आहे तो इथपर्यंत शिकलेला आहे.
हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याचा घरी हा व्हिडिओचा घरी अभ्यास करा. धन्यवाद.